पश्चिम रेल्वेवरती आज 10 तासांचा ब्लॉक। गोरेगाव ते कांदिवलीच्या दरम्यान 6व्या मार्गिकेचं काम। अनेक लोकल फेऱ्या रद्द, काहींच्या वेळेमध्ये बदल। केंद्रीय यंत्रणांचा मुंबईला सिक्युरिटी अलर्ट। दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवरती पुन्हा एकदा मुंबई। पोलीस सतर्क, जागोजागी सुरक्षा व्यवस्था तैनात। ऑक्टोबरमध्ये राज्यात 8 दिवस बँका बंद। नागरिकांनी आर्थिक कामाचं नियोजन आधीच करण्याचं रिझर्व्ह बँकेचं आवाहन। एबीपी माझाच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट। समृद्धी महामार्गावरील भेगा पडलेला संपूर्ण भाग काढून पुन्हा नव्यानं तयार करण्याच्या कामाला सुरुवात। मुंबईच्या पाठोपाठ आता म्हाडाच्या कोकण मंडळाचा धमाका। 3 आणि 8 ऑक्टोबरला 8,000 घरांची लॉटरी निघणार। कोल्हापूरच्या अंबाबाईचं आज दर्शन बंद। नवरात्र उत्सवासाठी मंदिराची साफसफाई, आज गाभाऱ्याची स्वच्छता। परिवहन मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर भरत गोगावले ॲक्शन मोडवर। एसटीचं सुशोभीकरण आणि स्वच्छतेवरती अधिक भर देण्याच्या गोगावलेंच्या अधिकाऱ्यांना सूचना। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीमध्ये युवा सेनेची बाजी। सर्व 10 उमेदवार विजयी। आज मातोश्रीवर जल्लोष साजरा करणार। उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या महिलेची ओळख पटली। महिला मनोरुग्ण असल्याची माहिती। केंद्रीय निवडणूक आयोग मुख्य सचिवांवरती नाराज। 3 वेळा पत्र पाठवूनही निवडणूक पूर्व बदल्यांचा अहवाल न दिल्यामुळे संताप। स्पष्टीकरण देण्याचे निर्देश। अजितदादांचे आमदार सुनील टिंगरेंना शरद पवारांचा इशारा। निवडणुकीत तुझा कसा बंदोबस्त करायचा ते जनता बघून घेईल, शरद पवारांचा इशारा। कोकणात चिपळूण संगमेश्वरच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच। शिवसेनेच्या सुभाष बनेंची मुलाच्या उमेदवारीसाठी फिल्डिंग। थेट उद्धव ठाकरेंना विनंती। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस। आज सकाळी 11 वाजता महत्त्वाची बैठक। 6 जिल्ह्यांचा आढावा घेणार। कोल्ड प्ले कॉन्सर्टच्या तिकिटांचा काळा बाजार। बुक माय शोचे सीईओ आशिष हेमराजानी यांना आर्थिक गुन्हे शाखेचं समन्स। आज चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश। उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये नरबळीचा प्रकार उघड। शाळेच्या प्रगतीसाठी 11 वर्षाच्या विद्यार्थ्याची हत्या। स्कूल व्यवस्थापकाचा तांत्रिक पिता अटकेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।